चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भजदा जाठ्यान्धकारावहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिता वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा। ॐ नमः पार्वतीपते हर हर महादेव भगवान कृष्ण भगवान गुरुदेव निरंजन जय बजरंगबली सर्वेश्वर भगवान नमो महामृत्युंजय भगवान जय जनार्दन जय जनार्दन मंगलमूर्ति जनार्दन शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे माझे मन बुडिले. श्री संत श्रेष्ठ गुरुदेव आद्य गुरुदेव श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं हजारोच्या संख्येने दिंड्या निघालेल्या आहे. विचार करा देव की श्री मुक्ताबाईची दिंडी ऐदलाबादहून आहे, गजानन महाराज दिंडी शेगावून आहे. किमान 22-25 दिवस लागतात. सर्व ठिकाणी अशी व्यवस्था असते का? थंडी किती आहे, का बरं एवढा त्रास घेतात, का बरं येतात? याच्या मागचं काहीतरी मानसशास्त्र असलं पाहिजे, काहीतरी विशेष समाधान असलं पाहिजे. म्हणून सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी तेथे माझे मन बुडे. सगळे तीर्थ त्यांच्या चरणाजवळ आहे. म्हणून आपण संत जनार्दन स्वामी भक्त मंडळ, सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, या भागातील सर्व नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी, सर्व ज्येष्ठ वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक, सर्वांच्या सहयोगातून सर्व प्रकारचे भक्तमंडळ असेल, कोणी जय बाबाजी भक्तमंडळ असेल, स्वामी समर्थ भक्तमंडळ असेल, गजानन महाराजांचं भक्तमंडळ असेल, सर्व भक्तमंडळाच्या सहयोगातून, अन्नदान देणाऱ्या भक्तयोगाच्या सहयोगातून हा दरवर्षीचा कार्यक्रम पालखी सोहळा सद्गुरू जनार्दन स्वामींचा आणि गुरुदेव भगवान श्री गणेश बाबांच्या पालखीचा सोहळा मोठ्या तुम्ही आनंदानं करतायत. 34 वर्ष झालेत सातत्यानं करतायत. बोराडे बाबा होते आणि बोडके परिवार होता,
त्यानंतर आता हे छोटे छोटे मुलं किंवा भक्तमंडळ तिसरी पिढी आहे. सातत्यानं तुम्ही हे कार्यक्रम करता म्हणून तुम्हाला सर्वांच्या चरणी माधवगीर बाबाचं नमस्कार आहे, जय जनार्दन आहे, तुमच्या श्रद्धेला त्रिवार वंदन आहे. असं सातत्य टिकलं पाहिजे देव. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, झाडू संतांचे मार्ग. हा संतांचा मार्ग आपण चालू ठेवला आहे म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद आहे, नमस्कार आहे. विशेषतः माय बहिणी, लहान बाल गोपाल, बालकन्या, महिला भक्तमंडळ सर्वांना नमस्कार आहे, जय जनार्दन आहे. भेग भगवान श्री वयोवृद्ध श्री भोलेगिरजी महाराज आणि निमगावून आलेले आहेत श्री दिनेश गिरजी महाराज, साकरून आलेले आहेत. श्री ज्यांच्या आवाजानं आपण सद्गुरू जनार्दन स्वामीचं रसामृत पितोय कानाच्या मुखानं, कर्णमुखानं, श्री संतोष गिरजी महाराज, श्री जयराम गिरजी महाराज, श्री अरुण गिरजी महाराज, सर्व भेग भगवंताच्या चरणी आमच्या दर्शनाम संन्यासी परंपरेप्रमाणे ओम नमो नारायण आहे. भजनी मंडळामध्ये हरिभक्तपरायण सद्गुरू स्वयंपरायण श्री जनार्दन महाराज, श्री लक्ष्मण महाराज, श्री नवनाथ महाराज, सर्व हरिभक्तपरायण मंडळी कोणी असेल किंवा प्रक्षेपणाच्या माध्यमातून पाहत असेल त्यांना जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण आहे. प्रक्षेपण करणारी मंडळी आहे, रोहम भाऊ आहे, साऊंड पळसकर भाऊ आहे. सर्व प्रक्षेपण करणाऱ्या मंडळीला धन्यवाद आहे, नमस्कार आहे. चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण करता येत, कुठेही पाहता येतं. भजे ताळता सुद्धा पाहतात, कांदे लावता सुद्धा पाहतात. कुठंही ऐकता येतं, कुठं ऐकतं. त्याची विज्ञानाची चांगली सोय तेवढी, गैरसोय पण तेवढीच आहे. विज्ञानापासून लाभ आणि हानी असं निबंध लिहिला आहे एखादा. आता ज्याला जे आवडतं त्यांना कोणी लाभ लिहिला तर कोणी त्याचं हानी लिहिली. तर हानीवाले कमी आणि लाभवाले जास्त असं पेपर तपासणारला कळलं. येतं ना याच्यापासून फायदा तोटा काय. आणि म्हणून देव सर्व मंडळींना, प्रक्षेपण करणाऱ्या मंडळीला, पळसकर भाऊंना, भक्तमंडळाला चांगला सहयोग आहे. 34 वर्ष झाले, रजिस्ट्रेशन पण केलेलं आहे, मी काल पाहिलं, चांगलं आहे. सौ बका एक लिखा लिहिलेलं असं ना, सर्व दाखवायचं. आजकाल कागदाला महत्त्व आहे. आणि म्हणून द्या या ठिकाणचं सर्व भक्तमंडळाचं चांगल्या प्रकारचं सहयोग आहे आश्रमासाठी, विशेषतः कार्यक्रमासाठी, विशेषतः बोडके परिवार, बोराडे परिवार, आमचे धनुभाऊ, गोरख भाऊ यांनी पण चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आहे. इथं तर करतात पण आता आमच्या गोंधनखेड्याला आश्रम होऊन राहिला, गोशाळा आहे. 350 350 गायी आहेत. त्या गायीची सेवेसाठी श्री परमपूज्य मधुगिरी महाराजांच्या कार्यासाठी, श्री संतोषगिरी महाराजांचा आता मधुचंदेश्वर मंदिराच्या कार्यासाठी, आणि आमचे जयरामगिरी महाराजांचं पण मंदिराचं काम चालू आहे. याच्यासाठी सर्वांनी सहयोग करतायत. विशेषतः धनुभाऊने पुष्कळ सहकार्य केलं आहे, गोरक्ष भाऊने पण पुष्कळ सहकार्य केलं आहे. इकडं कसं आहे, गोरगरिबांना तिकडं आम्ही दररोज माझ्या मायबहिणी 10 किलोचे पोळ्या करून आणतात. 365 दिवस ठरलेले, एक दिवस, आणि मग सकाळपासून संध्याकाळपर्यंत अन्नदान चालतं, विद्यार्थी चालतात. आणि ते विद्यार्थ्यासाठी पोळ्या करून आणणाऱ्या मायबहिणी 350 गाईचं शेण काढणं, त्यांना वैरण टाकणं, दर गावाची 25-30 महिला येतात, स्वतःच्या गाडीनं येतात, सगळी सेवा करतात. 10 वाजता येतात, 4 वाजता निघून जातात. तुम्हाला माहिती, शेतकरी तुम्ही असाल, तुमच्या घरी गाई असेल, म्हशी असेल, किती त्रास असतो वैरण टाकणं, काढणं. म्हणून त्यांना काही नाही, प्रसादाच्या रूपानं आम्ही फक्त एक साडी देतो आणि एक पुरुष असेल तर त्याला उपरून देतो, पण त्याच्यात त्यांना खूप आनंद आहे. आणि म्हणून
असे उपकरणाची सेवा धनुभाऊनं केली आहे, साडीची सेवा गौरव भाऊनं केले 350, इतर 400-500 साड्या वाटावं लागतात. मग देताना चांगलं द्या बाबा, चांगलं पाहिजे, नाही तर मग काय आहेराच्या साड्या नको, कंसात आहेराची साडी नको, माहेरची साडी पाहिजे, आहेराची साडी नको. अशी सेवा करणारी मंडळी आहेत आणि दुर्गम भाग आहे आमच्या संतोषगिरी महाराज जंपात कोकणामध्ये, चारी बाजूनं डोंगरमध्ये ते आहे. त्या लोकांना पण कपड्याचं सहकार्य, जे काही दिवाळीचं फराळाचं गोडखे परिवार पाठवतं, आमच्या 7-8 ठिकाणी पाठवतो. आदिवासी लोक एवढ्या आनंदानं खातात देव आणि किती तुम्हाला आशीर्वाद देतात. तोच आशीर्वाद आहे माधवगिरी बाबाचा. काय आशीर्वाद आहे? यश पुण्य न लभते. आम्ही शास्त्रातलं सांगू, तुम्ही पुण्यकर्म करा, यश तुमच्या मागं धावत येईल. यश पुण्य न लभते. तुम्ही यशवंत कीर्तिवंत तुम्हाला व्हायचं ना, छत्रपतीसारखं अन्नदान करा, आणि तेच सांगणार आहे. आणि म्हणून द्या या यात्रेच्या निमित्तानं, निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं संत निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करताना आणि भगवंताने सुद्धा सांगितलं आहे का असं महात्मा दुर्लभ आहे. आणि म्हणून ते स्वतःच भगवान शंकराच्या अवतारेस सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सकमज ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, अवघा आनंदी आनंदाला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासीजनी लागे पायी, अशा चारही भावंड ईश्वराचे अंश होते. आणि त्या निमित्तानं एक श्रीमद भगवद्गीताचे एक श्लोक घेऊ. तुम्ही सर्वांनी ऐकलं, विशेषतः भक्तमंडळाला मी आभारी आहे की माझी प्रकृती आता बरी राहत नाही. 70 वर्षाचं वय झालं, फलाहारी शरीर असल्यामुळं रात्रीचा कार्यक्रम इतर साधू मंडळीचं ठीक आहे, पण आमचं कसं आहे, सकाळी संध्याकाळी दुपारी ध्यान धारणा नियम विद्यनाम विधी जप वगैरे ठराविक ठरलेले. आता 40 वर्षाचं या देहाला सवय लागली, 43 वर्षाची. इथून किती जरी नाही म्हणलं तरी 11-11:30 कार्यक्रमाला होतातच. गेल्यानंतर स्नान पूजा ध्यान जप करायचं. सकाळी तर 4:30-5ला तर उठावंच लागतं. त्याला हे नाही, क्षमा नाही. म्हणून आम्ही रात्रीचे कार्यक्रम नको बाबा, त्रास होतो, आता होत नाही पहिल्यासारखं. बरं, दिवसभर असं झालं आहे की आश्रमाची प्रवृत्ती वाढली, वेगवेगळ्या प्रांतातून लोक यज्ञ यागासाठी येतात आणि दिवसभर गर्दी असते. दर्शन द्यावंच लागतं, काम काहीच नाही, पण फुरसत 1 मिनिटाची नाही. आणि म्हणून देव, तुम्ही ऐकलं म्हणून तुम्हाला आभारी आहे, तुम्हाला धन्यवाद आहे. कोणी असं दुपारचा कार्यक्रम असेल तर खास ऐकणारेच असतात महाराज. दुपारचे आता मोठमोठे कथाचे कार्यक्रम होतात, रात्री थोडी होतात. पहा तुम्ही, आता मोठमोठे कथांचे कार्यक्रम होतात मोठमोठ्या ठिकाणी, तुम्ही TV उघडा, दुपारीच असतात. संध्याकाळी 10च्या आत तर कोणी कार्यक्रम राहत नाही सहसा. आणि म्हणून आता हरिनाम सप्तामध्ये सुद्धा 10च्या आतच कार्यक्रम होऊन जातात. सर्व 7 ते 9 कीर्तन असतात. ते दुसऱ्या लोकांची गोष्ट वेगळी आहे. आपले जनार्दन स्वामीच्या परिवारातले असल्यामुळं, सद्गुरू जनार्दन स्वामीचा आचार विचार या देहामध्ये असल्यामुळं आम्हाला तसं करता येत नाही. म्हणून तुम्ही ऐकलं म्हणून तुम्हाला धन्यवाद आहे, तुम्हाला नमस्कार आहे. आणि तुम्हाला क्षमा मागून सेवेला सुरुवात करताना अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा आणि 7वा अध्याय ज्ञानविज्ञान योग समजून सांगताना 19व्या श्लोकामध्ये या संत महापुरुषांचं वर्णन करताना भगवान सांगतायत, श्री भगवान बहुनाम जन्मनामन्ते ज्ञानवानं प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः बहुनां जन्मनामन्ते ज्ञानवानं प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने मराठीमध्ये भाष्य करताना श्री ज्ञानेश्वरीमध्ये लिहित आहे, त्याला भावार्थ दीपिका म्हणतात.
जे तो विषयाचे मोठ झाडी, माझी काम क्रोधाचे साकडे, सुकोनी आला पाडी सद्भावनेची मगे मग साधू संगे सुबटा, उजू सत्कर्माची वाटा, अप्रवर्तीची आवाटा डावलोनी. जैसी गुरुकृपा उखा उसळली, ज्ञानाची ओतपत पडली, तेथे साम्याची सिद्धी उघडली, तयाची याद दिठी. बोल हरी बोल, बोल हरी हरी आपल्या प्रिय भक्त अर्जुना, श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडाचं अमृत आहे. गीता संगोदकम पित्वा पुनर्जन्म नाही. आईचं दूध जे आहे त्याला अमृताचे उपमा आहे. म्हणून किमान 6 ते 8 महिने आईनं पाळलंच पाहिजे. असं कोणत्याही प्रकारचं व्हिटॅमिन वरून दिलं याच्यापेक्षा 100 पट चांगलं लहान मुलांना पोषक जर काय असेल तर ते आईचं दूध आहे. म्हणून त्याला अमृताचे उपमा आहे. आईच्या दुधापासून हाडं मजबूत होतात. पुरुषांच्या रक्तापासून रक्त मांस तयार होतात. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे, मला हाडाचे कार्यकर्ते मावळे पाहिजे. पोटासाठी करणं आणि पोट तिळकीनं करणं याच्यात फरक. बादशाहाने विचारलं की आपलं एवढे सैन्य असतं, त्यांचे 200-500 लोक असतात, तरी ते करायला लागतात, त्यांना विजय मिळतो, आपल्याला पराजय का होतो. चांगला सेनापती होता, आपलेच होते, जुनेच होते, त्यांच्याकडे काम करायचे पोटासाठी. त्यांनी सांगितलं की महाराज, आपल्याकडचे लोक जे आहेत, सैन्य जे आहे ते पोटासाठी करतात, मी सुद्धा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे जे मावळे आहेत ते पोट तिळकीनं करतात. हाडाचे कार्यकर्ते म्हणजे आईचं बळ आहे त्यांच्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांचं तुळजाभवानीचं बळ होतं, तेच बळ त्यांनी आपल्या मावळ्याकडून महाराष्ट्राचे सुभाषासाठी लयतेसाठी करते. आणि म्हणून आईचं दूध फार महत्वाचं आहे. हा सुद्धा प्रवचनाचा एक भाग आहे, लक्षात घ्या. माझ्या आई बहिणी असतील, तरुण असेल, वानर असेल, झालेला असेल, त्यांनी हे लक्षात ठेवायचं. तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण तुम्हाला आवडला असं नाही सांगायला एखाद्या वेळेस, पण तुमचं हिताचं काय आहे ते सांगावं लागेल. आणि म्हणून आईचं दुधाला अमृताची उपमा आहे. पुण्यशैली गंगामाईच्या पाण्याला सुद्धा अमृत म्हटलेलं आहे. कितीतरी वर्ष हिमालयातून आलेल्या गंगेचं पाणी, विशेषतः गंगोत्री यमुनोत्री जवळचं पाणी कितीही वर्ष ठेवलं तर ते सडत नाही, त्याच्यामध्ये जंतू होत नाही. विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलंय की त्याच्यामध्ये अनेक रोगप्रतिकारक शक्ती आहे. म्हणून गंगेच्या पाण्याला थोडंसं अमृत म्हटलेलं आहे. भगवानच्या मुखातून आलेलं बोध अमृत आहे, ते सुद्धा अमृत आहे. पाच सुधीर होता दुग्ध अमृतात महाराज
भगवान व्यासाने याला आणि अमृत म्हणले म्हणून वरिष्ठ गंगाबाईचं स्मरण केलं तरी पुण्य माता वाचे म्हणता लाखाच्या संख्येने लोक प्रयागला जातात, गंगामाईमध्ये स्नान करतात. आपल्या सुद्धा रामकुंडामध्ये हजारो लाख लोक शिवाच्या ओंकार गौरीचा गंगाधरीचा शिवार शंकर गौरीचा गंगाधरीचा शिवार महामंडलेश्वर श्री शिवगिरी महाराज आपल्या कार्यक्रमासाठी आले. आमच्या नाम सांगण्याचे जे 10 कड्या त्या 10 कड्याच्या आता कुंभमेळ्याच्या वेळेस तुम्हाला पाहिलं. त्र्यंबकेश्वरला शैव संप्रदायाचा कुंभ असतो, नाशिकला वैष्णव संप्रदायाचा राम भक्ताचा कुंभ असतो. त्या नाम सांगण्याचे आखाड्याचं आदर्शपद श्री शिवगिरी महाराजांना मिळाले. हे आपल्या सर्वांसाठी फार महत्वाची गोष्ट आहे. आम्हाला ज्या वेळेस 1979 साली दीक्षा मिळाली आम्हाला माहिती की त्रास काढावा लागतो. सद्गुरू जनार्दन स्वामींनी आखाड्यामध्ये जाऊन सर्वांना विनंती केली की माझ्या मुलांना माझ्या लेकरांना आणि संन्यास दीक्षा द्या. विधीपूर्वक संन्यास असतो, तुमचं विधीपूर्वक लग्न असतं, कोर्टाचं नाही, कोर्टाचं लग्न नाही. विधीपूर्वक ब्राह्मणाच्या मुखातून किमान 8,500 आणि तसं आमच्यामध्ये सुद्धा 5 प्रकारचे संस्कार असतात. प्रथमतः तो अवधूत होतो, नंतर महापुरुष होतो, नंतर नागाधीश होतो. 3 प्रकारच्या दीक्षा असतात. प्रत्यक्ष सद्गुरू जनार्दन स्वामी अवधूत दीक्षा दिली आमच्या 7 लोकांना. त्यापैकी आदरणीय महामंडलेश्वर जगद्गुरू श्री शांतिगिरी महाराज
श्रीमदगिरी महाराज यांचं मांडे वाजणार, श्री पूर्णगिरी महाराज यांचं पण मांडे वाजणार, श्री महेशगिरी महाराज यांचं पण मांडे वाजणार, श्री शंकरगिरी महाराज यांनी संन्यास धर्म सोडून दिला. आता फक्त आदरणीय महामंडलेश्वर सद्गुरू शांतिगिरी महाराज आणि तुमच्या समोर बसलेला माधवगिरी बाबा एवढे दोघांच्या 7 पैकी नंतर परत 6 लोकांना आमच्या 13 लोक आहेत म्हणून आमच्या मळी सुद्धा 13 मळी आहे. तुमचं जसं आडनाव वेगवेगळ्या प्रकारचा असतो, तुमच्या अनुगुळीमध्ये कुलस्वामी कुलदेवता वगैरे तसं आमच्या पण आहे. म्हणून आम्ही 13 मळीचे आम्ही साधण्याच्या त्यानंतर सद्गुरू जनार्दन स्वामींच्या प्रेरणेने आपल्या सानिध्यात असलेल्या मंडळींनी आणि संन्यास घेतला. त्यापैकी सद्गुरू तुम्हाला परंपरा माहीत झाली पाहिजे. घडवळ जास्त घडतं काय घडतं तसं आपण आपण पाहतो काय होण्यासाठी चांगले श्री संतगिरी महाराज आणि श्री सर्वांनी नवलोकांना बाबाजीच्या पक्षामध्ये आणि दीक्षा मिळाली किंवा त्यांना प्रेरणा मिळाली, त्यांनी नवलोकांनी दीक्षा घेतली. त्यापैकी संतगिरी महाराज, सर्वांगिरी महाराज, शिवगिरी महाराज, गणेशगिरी महाराज, ज्ञानेश्वरी महाराज हे चैतन्य पाला. ज्या ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामीचा अमृत महोत्सव झाला त्या ठिकाणी पूजा पाठ करणं, आश्रमाची व्यवस्था करणं, सगळं वेगवेगळं त्यांचं आश्रम तयार करून त्यांनी तयार केला. महावीर बाबांनी स्वतंत्रच पाहिजे मला पारतंत्र नको. स्वतः स्वभाव आहे तरी करून घ्या तुम्ही. आणि म्हणून स्वतंत्रता फार महत्त्वाची आहे. स्वतंत्रते भगवते पारम यशोदिता वंदे. सावकारांनी कविताकडे आपल्याला किती मान्यता या भूमीच्या एवढं मोठा महापुरुष यांनी ग्रंथ लिहिलेला 7 फूट उंची होईल एवढं ग्रंथ दिसायला प्रकृती आहे. भाषणावर बोलायला तर ॲटम बॉम्ब आपण नेमकं काय बोलतो आपण. ईश्वरी भगवती शुक्रवर्ती महाराज ब्राह्मण शरीर होतं आणि त्या भगवत बाळासाहेब तिथे करायचे पण सभेला लहान लोक कागद तरी कोणाचे विरोध करायचे का अधिष्ठान आहे जो तयारी येते भगवान त्याच्या मागून भगवतीचा अधिष्ठान मला सांगाय की म्हणून द्या गीत आता तर मी पुनर्जन्म नवीन असे 9 संन्यासी गट आहे. बाबाजीच्या नंतर यांना दीक्षा आता सद्गुरू जनार्दन स्वामी प्रेरणा होती. बाबा यांना न्यायाबद्दल मंत्र दिला भक्त यांना सांभाळायचं काम आहे. ज्येष्ठ गुरुबंधू म्हणून सांभाळायचं काम आहे. आम्ही त्यांना शिष्य म्हणून लक्षात घ्या. गुरुबंधू आहे त्याला स्वतंत्र आहे. त्यांच्या आश्रम चांगली गोष्ट ताण नाही. आमच्या भक्तांना वाढलेल्या त्याने स्वतंत्र झाले चांगले. आणि म्हणून या प्रसंगी त्याचं महत्व सांगताना विचारे आईच्या दुधावर अमृताचे उपमा आहे. गंगेच्या पाण्याला सुद्धा अमृताचे उपमा आहे आणि भगवान त्याच्या मुखातून आलेलं दूध अमृत आहे. किंवा संततीत देवदेवतेची संतती विद्यार्थ्या प्रतिमा त्यांच्या मुखातून आलेला सुद्धा अमृत म्हणतात. म्हणून मी त्याला अमृत म्हणले. जरी तुम्हाला संस्कृत येत नसेल, ज्ञानेश्वरी मराठीमध्ये भाषांतर केले माऊली ते वाचव काल मी कार्यक्रम केला. श्री रामकृष्ण महाराज सविस्तर त्यांनी तुकाराम महाराजची गाथा इंग्रजीमध्ये चांगल्या फार मला आनंद आणि शिकलेला ठरवलं. परदेशातल्या लोकांना सुद्धा आता कळलं पाहिजे की महाराष्ट्रीय संतांची काय परंपरा आहे, काय त्यांच्यामध्ये ज्ञान आहे, काय त्यांच्यामध्ये अध्यात्म ज्ञान आहे. परदेशातल्या लोकांना काय माहिती
पण इंग्रजीमध्ये ज्यावेळेस त्यांनी मला गाथा दिल्या मला काही एवढी इंग्रजी इंग्रजीमध्ये नापास पण झाले. माझा आदर्श घेऊन आला तुम्ही अभ्यास करा इंग्रजीचा सुद्धा अभ्यास करा आणि म्हणून द्यायचो नाही आपल्याला मराठीमध्ये शिकलेला असतात चांगले इंग्रजीमध्ये वाचतात ज्ञानेश्वर इंग्रजीमध्ये पण होत भाव श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे की दयाचा वाटलो एका प्रतिष्ठान भयदा प्रतिपूर्वकम दधामि भूमिमंत्रम बुद्धी वगैरे लहानपणापासून सद्गुरूच्या सानिध्यात ठेवून गीता वाचायचे छंद आहे. तर पूज्य गणेश बाबांच्या नंतर त्याने बाबाजीच्या नंतर त्याने आपल्या लेकरासारखं सांभाळलं. काही गुरु वाचू दिली नाही. सद्गुरू जनार्दन स्वामी सारखं प्रेम त्यांनी केलं. त्यांच्याबरोबर आम्ही त्यांचे गुरुदेव भगवान श्री नरसिंह सरस्वती महाराज कारंजाला गेलो. आपण गरीब बघतो भूमीपणासाठी तर त्या ठिकाणी बडोद्याचे सयाजीराव काळेचे प्राचार्य जय भाई आणि त्यांचे बंधू श्री दिनेश भाई CA क्लास 1 सुपर क्लास आणि बडोद्यातून नाव होतं ते जरा ते गणेश बाबांच्या परिवारात करते परिवारात करते. हातात बाबांची सेवा करत असताना शेजारी बसलो असताना त्यांना बाबाच्या जोड लागलं म्हणून गीता पुस्तक काढलं वाटायला लागेल. बाबांना आगायला क्षणभर झोपायचे. मी गणेश बाबाबरोबर पुष्कळ फिरलो. 3 दिवस झोपलेले नाही आज दोन पाहिजे आणि 3 दिवस झोपलेले आज दोन पाहिजे. म्हणून या ठिकाणी मागे त्या विषयाची खेळाचे कोणत्याही प्रकारचा विषय त्यांना परिचित नसतो. खेळाच्या आपण 8 मालक खेळ टाकून जावे त्याचे विकार होऊन जायला काम क्रोध लोभ मद मत्सर आणि शरीर धर्माचं एकदम विरुद्ध आहे. बाबाची साखर 3.5 असायची तरी बाबा श्रीम चहा प्यायची चहा काही गोळीने घ्यायची भरपूर घ्यायची बाकीच्या आपल्याला चहा घालायची. तिला आपलं बाबा तुम्हाला सुगर आहे गाड्या अर्ध रक्त काढलं 350 अर्ध रक्त काढलं 94 माझ्या अशी गमती करतात गीता वाचलं ते बाबा दाखवले दिनेश भाई काय वाचताय गीता वाचताय कोणी कोणाला सांगितले गीता भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले. भगवान श्रीकृष्ण दुसरं नाव काय माधव आहे केशव आहे केशवा केशवा
विचारलं त्या वेळेस हे माधव म्हणते नाही तुमचं लक्ष असेल तर तुमचं नसलं जेव्हा इकडं असेल तर म्हणजे सगळ्यासाठी सांगितलं पाहिजे यादगारी हे जनरल शोभे अभ्यासू सामान्य भाविक बंधू ज्याच्या वेळेस विनयुक्त विचारायचंय भगवंताला त्याच्या कारणाने भगवंताला माधव म्हटले ज्याच्या वेळेस अतिशय प्रेम झाला ते माझे वडील आहेत आजे आहेत म्हणजे आहेत गुरु आहेत अशा वेळेस यांना मागणं अशा प्रकारचा प्लेट झाला त्यावेळेस दहा झाला त्यावेळेस हे प्लेट वापरले म्हणून की तो प्लेट नाटाळे दुःख नाटाळे महात्वाकडे त्या प्लेटमध्ये म्हणून त्याने विचारलं काय वाचलं गेलेलं आहे तुम्ही वडीला वाचली तर कोणी कोणाला सांगितले त्यांचं भगवान श्रीकृष्ण आहे भगवान श्रीकृष्ण दुसरं नाव काय म्हणजे मार्ग समोर कोण म्हणजे पाणी बिघडलं आश्रमाची व्यवस्था साधू संतांची व्यवस्था आश्रमाची प्रगती नव्हती त्यावेळेस खूप मोठी वाढली पाणी बिघडून गेलं आणि आपल्याला काय वेळ झाला सारखा फोडण्याला आणि बाबांचं नवनाथ यायचं नवकर यायचं आणि दवाखान्यातून सांगितलं मागे बाबा घेऊन आम्ही गेलो तर सारखा खोकला होता आणि काय झालं म्हणून मला आपण सांगितलं काय वेळ झाली खोकला येतो नाही आता प्रवचन कर एक मिनिट जर नाही खोकल्याला तर काय प्रवचन कर घरात बसायचं त्यांनी शेजारी बसलं म्हणजे व्याकरणावर बसला म्हणून तुमच्या खाली बस आणि मग आता उर्दू मार्ग मान्य म्हणून साधू संघ सुवाटा मागले गेले उर्दू सत्कर्माच्या वाटत चमत्कार नाही ही लीला आहे म्हणजे काय करू शकतात मला कळतं विज्ञान काय आहे मला कळतं रोग काय आहे कॅन्सर काय आहे कावीळ काय आहे जॉन्डिस काय आहे सांगितलं करा शेजारी बसवलं पण एक तास पळून गेलं आज होता ज्ञानाची ओत पडली ओत भरलं आपण परत त्याच्यात धान टाकतात ओत भरलेले परत त्याच्यात टाकलं तुम्ही आता पाणी घागर भरली त्या धान्य खाली सांडलं अशी संतांची कृपा असते की ती पूर्ण खाली सांडेपर्यंत देतात गुरुकृपा उसळली पाण्यात हात घाला नाही उकळे मारायचं पाणी जसं उकळे त्याला आपण वगैरे तशा प्रकारची या साधू संतांची आनंद काय म्हणून द्यावं काय Give me your heart,
अमृताची जोडी म्हणून सगळं विठ्ठलाची भक्ती आवडीला एक आईच्या उदरातून निघाले दोन जीव एक भक्त आहे एक अभक्त आहे. काय कारण? एक कर्तमुदातून तयार झालेले जीवाचे भिन्न का म्हणून या तत्वमुखी संयोगम पोरे. काही मागील पुण्य असेल तर भक्त मार्गाची ओढ लागते. सगळ्या ओढ येतात आणि म्हणून भक्ती मार्गाच्या ओढसाठी एक तर प्रभू कृपा असेल तर होतं, एक संत कृपा असेल तर भक्ती मार्गाची ओढ लागते. अन्यथा नाही. विनु सत्संग विवेक नव्हती. विनु सत्संग विवेक कीर्ती पाहिजे ना. यशवंत, कीर्तिवंत, यशवंत, लक्ष्मीवंत अशी 14 प्रकारची उपमा श्री रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. कोणत्याही प्रकारची मोहिमा सुरू करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज अगोदर आणि भगवान शंकरावर रुद्राभिषेक. यानंतर भगवतीचा खोरा घ्यायचे तेव्हा काय झाले म्हणून केला. काय होई त्यात सांगतो. या भागात 34 वर्षापासून आठव्याची भागवत या भागामध्ये सद्गुरुजनार्दन स्वामीचं काय करतं. तसं जाफराबाद तालुका आहे, भोकरदन तालुका आहे आणि तुम्हाला सांगतो आणि सिल्लोड तालुका आहे. पुढे जालना जिल्ह्यात 34-35 वर्षापासून जातो. त्या ठिकाणच्या लोकांना चांगले संस्कार लागले. 100 गावाचं परिवर्तन झालं. 3-3.5 गाडीचं पालन करतात. आश्रम झाला. त्या ठिकाणची कोणाचं व्यक्ती म्हणून सांगायचं नाही. त्यांच्या मागची पार्श्वभूमी सांगायची. ही पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घ्या. बाकीचं आम्ही कोणत्या पक्षाचे नाही, काही नाही का रुचीवर नाही. पण निष्ठावंत कार्यकर्ते जसे छत्रपतीला मिळाले तसं निष्ठावंत भक्तांची माती आली. जसं माऊलीला नंतर मिळाली तशाच प्रकारचे निष्ठावंतांची माती आली किंवा असे कार्यकर्ते भारताला किंवा महाराष्ट्राला मिळाले तर महाराष्ट्रात आले. सर्वसुखिनाम संतु सर्व संतु निरामय 7 वेळेस खातात आहे. घरी जा त्यांची वेळ आम्ही जातो. किती सरकार करतात हे त्या लोकांना विचारा. 7 वेळेस नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. गमत का बरं लोक मानतात एवढं. काय लोकाभिराम लोकाभिरामासह धारणा ध्यान मंगलम वेदांत लोकाभिराम का त्यांचं पुण्य संपादन करा. का बरोबर तुम्हाला यशवंत कीर्तिवंत का होणार नाही. पण हे करताना रुद्राभिषेक केला जातो, भगवतीचा पोळा घेतला जातो, भगवतीचा जागर केला जातो आणि किमान बहुतेक छत्रपतीचं मूळ चरित्र वाटलं बहुतेक अष्टमीच्या दिवशी मोहिमेला सुरुवात झाली. वरती किंवा शुद्ध अष्टमी हे सुद्धा तुम्ही सर्व कार्यकर्त्यांना लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला सामाजिक क्षेत्रात काम करायचे आम्हाला कोण सांगावं लागतं. सामाजिक क्षेत्रात काय 7 वेळेस मुख्यमंत्री काय आहे गुरुवांची पाहा काय केलं जातं काय केलेलं आहे. म्हणून मला सांगायचे समर्थन केले आत्मज्ञान आणि गवळीने जो जो कडे दया केली भगवंताची कृपा ठेवता काय होणार नाही. महाराज प्रत्यक्ष होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज ध्यानामध्ये खाली उदाहरणामध्ये तर भगवतीचं ध्यान करत असताना त्यांना ध्यानात भगवती आली नाही. उदाहरण झाले थोडे
वर आले आऊसाहेबांनी विचारलं का शोभा का नाराज आहे का तुझ्या चेहऱ्यावर काही चैतन्य दिसत नाही म्हणून माझी आई आज माझ्या ध्यानामध्ये भगवती आली नाही. त्याच्यानंतर आऊसाहेबांच्या ध्यानावर त्यांनी सुद्धा ध्यान काय भानगड आपण काय चुकलं काय पूजा चुकली काय विद्या एवढं रविंद्रीचं राज्य संपादन करून सुद्धा सकाळ संध्याकाळ ध्यान पूजा करत होते. आपल्याला विभावती आपण तालुक्याचं जिल्ह्याचं महानगरपालिकेची विभावती त्याच्यापेक्षा काही हजारपट प्रवृत्ती छत्रपती मार्ग होते पण त्यांनी भक्ती मार्ग सोडला नाही सोडला. जय जगदंब 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 जय जगदंब. सांगताना नव्हते निष्ठपूर्ण सांगितलं का ते करायचं म्हणून जे हो काय भांगड आहे तितक्या ते सेनापती आला छत्रपतींना नमस्कार केला सांगितलं महाराज फार बकरीचा शब्द आहे फार गोंगळ बातमी फार गोंगळ बातमी आहे काय की अफजल खान नावाचा एक युवक आणि पुणे मार्गे अहमदनगर मार्गे आणि तुळजा भवानीच्या मंदिराकडे अनेक मंदिराच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत अनेक मंदिरात घात केले आहे आणि तुळजा भवानीच्या मंदिरावर सुद्धा तो मूर्ती फोडणार आहे. म्हणून पुजाऱ्यांनी ती भगवतीची मूर्ती काढली आणि अशा ठिकाणी येऊन ठेवले कधी तर कोणालाच माहिती. आता मला सांगा राजगादीवर किंवा व्यास सिंहासनावर जर आईची मूर्ती नाही तर ती कशी आली काय संकेत महाराज काय सांगा तुम्ही या ती त्याचे हे काही पुराणाला होते का जेलमध्ये असताना म्हणजे आग्रह असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज ध्यान करायचं त्यांच्या शरीरावर समोराचं जेलवर असत परंतु काय त्याच्या शिवायला काय मग तर सांगितलं देवाच्या शिवाजी महाराज तुम्ही जागृत होणार आहे रातो आल्या होत्या तो जिंकलं सारखी होती श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भगवतीचं आदेशाना काय जिवंत होणार नाही का जिवंत होणार नाही पण कसं असतं मुलांना सांगितलं ना की त्या अगोदर आपल्याला दाख करतात संत अगोदर दाख करतात मग शिकवतात. गुरुजीने सांगितलं की सांगा मुलांना एका ठिकाणी किती रात्र असतात फक्त 10 साल एक शिवराकडे श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. हे पण तो दिलको चले मला गुरुजी ठेवल्या म्हणून गुरुजी लोकांना उपयोग पडतात आता हा दसरा कॉम्प्युटर घेऊन आता काही एवढं दूर दिसत आम्ही काय सरकारी क्लास सुपर क्लास पण ऑफिसर आहे त्यांची त्यांना पाहिजे सर्टिफिकेट आपण तो सर्टिफिकेट काढले तुम्ही काम झाले म्हणून फार मोठी नोकरी लागली असतील क्लास ऑफिसर असतील आता सुद्धा क्लास म्हणायची लोक मानते विचार बोलतो तुमचं झाली म्हणून तुम्हाला लोक मानते ना मला पण त्या गावात जाऊ द्या बरोबर सगळं श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम म्हणून द्यावं सद्गुरू सर्व जनार्दन स्वामी सर्व संसारात हिंदू शेकडून प्रतिबद्ध भांडणं झाले ते बोलत नाही
भांडे करताना मला आदर करतात. दुसरं वैद्याने विचारलं का बाबा तुमचे भांडण झाले तुम्ही बोलत नाही एकमेकाशी तरी भांडे का करतात म्हणजे भांड्यावर त्यांचं नाव म्हणून अशा प्रकारचा संसार नसतो. आता होळीच्या निमित्तानं माझ्याकडे मिळाल्या नाव घ्या असायला थोडं गाठून होळीला ते शहराची वस्ती गाठून दूर नाही जातात लागले श्रामची गाडी म्हणून त्या नाव घ्यायचं नाव घ्या. एक माझ्याकडे चांगलं बाबाच्या सांगितलं नाव सद्गुरू जनार्दन स्वामीच्या मूर्ती समोर खडी साखरेची खडे आणि लक्ष्मणरावचं नाव घेते माझं गेले पुढे जनार्दन सांगला म्हणा माझं गेलं जाऊन आपल्या नाव घ्या. दुसरी एक माय तुम्ही नाव घ्यायचं आणि आमचं गिरायचं नाव घ्यायसारखं नाही नाव ठेवायसारखं. आज होळी सकाळपासून कार्यक्रम लागलेला आहे अजून वेळी संध्याकाळ बाबू दुःखाची वाट नाव घेतो आणि ते वडील लावले लाकड आमचे गणपतराव तिकडं इमानदारामध्ये श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम. सकाळी तीर्थे निवृत्तीचे पाळी तेथे माझे मन होईल अशी खूप पाऊस काढली माझ्यावर. श्री निवृत्तीनाथ महाराजांची तुम्हाला मराठीमध्ये भाषिक माझा मराठाची बोलत होते अमृताची पैदारी अमृतपेक्षाही गोडाच्या मराठी भाषेमध्ये माझ्याकडून त्यांनी गीताचं ज्ञान लिहून घेतले. त्यांचे आनंद आनंद काय सांगू आता माझ्यावर म्हणून त्या रोज संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला आपण चाललो आहोत जाणार आहोत. संत निवृत्तीनाथ महाराजांचा अधिकार काय सांगतो. निवृत्तीनाथ महाराजांना पंचोपचाराभिषेक केला. गर्दी असते अभिषेकाला वेळ लागतो एवढा वेळ लागतो थांबत नाही म्हणून तोच अवतार भगवान सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीनाथ महाराजांचे तिथं निवांत आहे. तिथं चांगल्या प्रकारचं पंच अमृत पंच उसाचा रस फळाचा रस अशा प्रकारचा अभिषेक केला आणि त्याने आम्हाला श्री निवृत्तीनाथ महाराजांची गाथा दिली. निवृत्तीनाथ महाराजांच्या गाथेमध्ये शेवटचा भंग आहे श्री संत नामदेव महाराजांनी लिहिलेला आहे आणि श्री वैशा भागवतांनी लिहिलेला आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांची समाधी झाली आणि निवृत्तीनाथ महाराज उद्धार झाले. शांत नाही का हे ऐकण्याचं फळ सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. संत निवृत्तीनाथ महाराज उद्धार झाले. पांडुरंगांनी विचारलं की का करतो मी उद्धार काय करू उद्धार नाही करू काय. माझ्या अगोदर माझा ज्ञान गेला माझा स्वभाव गेला माझी मुक्ता गेली. आता मला वनवास प्राप्त झाला. माझा जीवाला खूप खेळ झाला देवा मला पण जायचं मला पण जाण्याची परवानगी द्या. म्हणून संत निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं की पांडुरंगाला सुद्धा त्याला एवढा मोठा ज्ञानी सुखदुःखाच्या पलीकडे असणार सर्व खेळ करून हा मानव
एक दिवस सुद्धा तुम्ही चारी भावंडांनी जगाची उपेक्षा सहन केली. आज एक दिवस गेला नाही की त्यांना उपेक्षा केली. आज एक दिवस 16-17-21 वर्षापर्यंत समाजाने कावळ्यासारखं टोचलं मारतात. जसं मेल्या जनावराला कावळा टोचतात तशा प्रकारे या चारी भावनाला मानसिक दुःख इतकं सहन करावं लागलं त्या टोचण्यापेक्षा जास्त. तरी परंतु जगात मागून येतो आता विश्वास वगैरे हे सण वगैरे आहे. याला म्हणतात सण. तुका म्हणे संत ओळख घ्यावी पाहिजे. आपण व्हावी पाहिजे जमाकडे. पाण्यातील मासा धोका वेगो पाहिजे जावे त्याच्या जमाकडे. इतकं सहन करण्याची ताकद आहे आपल्याला. तसं संत होईल का? आपण ज्ञानेश्वर माऊली पुढे ज्ञानेश्वर माऊली झालं नाही का? आपण तुकाराम महाराज झालं नाही. याला कारण की तेव्हा आता सोडण्याची आपल्यामध्ये तेवढी शक्तीच नाही. ती शक्ती ईश्वर कृपेने प्राप्त होते. नवीन नवीन व्यवसाय तरच प्राप्त होते. सर्वसामान्य पुरुष नवीन महिमा सामान्य संतांचा बहुत वर्दली म्हैस आली काय तरी काय होईल काम करून संतांचा महिमा बहुत दुर्गम शाब्दिकाची काम नाही. लोहे हा सामान्य महिमा घरापासून तर शेवटपर्यंत सरकार मान्यते त्रासन करावं लागतो. महाराज जे करायला आणले त्याशी माने वापरले त्यानंतर आपलं करायचे तर ज्यावेळी उपदेश सहन करावं लागते. कोणाला तंत्रज्ञानाने उपदेश करणे नाही. म्हणून ते सध्या ठरले. म्हणून त्यांना त्यांचा अधिकार आहे. म्हणून त्यांना देवही संत संतही देव निमित्त प्रत्यक्ष पांडुरंगाला विचारलं की देवा आता पुष्कळ झाला आमचं काय आता मला जायचे. तर पांडुरंग सुद्धा व्यवहारले माणूस अरे काय ज्ञाना गेला तर तू पण जायचं म्हणतो. अरे या जगाला मार्ग कोण जाते ज्ञानात गुरु सकाळ सिद्धांत मशिंदा तयार मशिंदा आणि पासून तर नामदेव महाराजापासून तर आतापर्यंत सगळ्यांची सिद्ध झालेली ते कालखंडाची काल घडणं मर्यादा ते हरिभक्त वैराग्य होते आणि भक्ती यांनी परंपरेने आतापर्यंत वाचकरी जवळ चित्त करण्याची शक्ती मुक्त आहे. पांडुरंगांना सांगितलं देवनाथ महाराजा तुमची काही विषय शेवटची लेखा शिवून आहे माझी बायको तुम्हाला मला सगळं सांगतो. ते सांगितलं की देवा आम्ही सर्व सिद्धांची जी काही माझी आई आहे आम्हाला सर्वांना ज्ञान प्राप्त झाले. आमच्या सर्व तरुणांच्या सिद्धांत जे ज्ञान प्राप्त झाले आमच्या आदिगुरु मच्छिंद्रनाथांना जे ज्ञान प्राप्त झाले भगवान दत्तात्रय आहे भगवान सदाशिवाकडून त्यांनी जिथे स्थानावर जाऊन साधना करायची सांगितली असं स्थान आहे सप्तशृंगी गडावर. ग्रंथ जर वाचला मार्कंडेय पुराण जर वाचलं
देवी भागवत जर वाचलं तर ते आर्धपीठ नाही, ते आद्यपीठ. पण आपण त्यांना आर्धपीठ साडेतीनशे आपल्या महाराष्ट्रातल्या पूर्ण पीठ. आमच्या सर्व सिद्धांना त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं, सागरी त्याची प्राप्ती झाली. मला असं वाटतं की ते दर्शनात जावं शेवटी. स्वतः पांडुरंग गरुडाला बोलवून एका बाजूला पांडुरंग, एका बाजूला रुक्माई, मध्ये निवृत्तीनाथ महाराज बसून सप्तशृंगारावले. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 5 दिवस हरिनाम सप्ताह. माऊर गडावरी, माऊर गडावरी तुझा वास, माऊर गडावरी, माऊर गडावरी तुझा वास. भक्त येतील दर्शनास, माऊर गडावरी, माऊर गडावरी तुझा वास. तिथं 5 दिवस आहे नंतर निवृत्तीनाथ महाराजाच्या आता काय अपेक्षा आहे. आणि आता वैष्णवाचं परमस्थान ज्या ठिकाणी कुंभमेळा भरतो, आदी स्थान आमच्या संप्रदायाचं मुख्य मंत्रामध्ये श्री रामकृष्ण हरी त्या रामरायाच्या तपोवन क्षेत्रामध्ये. आणि मला रामरायाचं आणि सुंदर नारायणाचं दर्शन घ्यायचे म्हणून रामकुंडामध्ये स्नान केलं. राम मंदिराला सुद्धा वाढदिवस आहे. आता काय इच्छा आहे, आता एकच इच्छा आहे की आमचं आराध्य दैवत भगवान महामृत्युंजय त्र्यंबकराजाच्या ठिकाणी मला विसावं लागतं. म्हणून गेला हो एकादशी दिवशी आणि त्र्यंबकेश्वरला आहे. हरिनाम कीर्तन झालं, नामदेव महाराज कीर्तन झालं. वर्णन असं आहे की जे महात्म्याची असे संत गेले होते ते सुद्धा आहे. स्वतःच साधं तुझी महाराज आत्मागे महाराज कौल्याने आकाशात शिवगी महाराजांचं प्लॉटिंग म्हणतो आपण काही किंवा सूत्रसंचलन म्हणतो. तशा प्रकारचं सूत्रसंचलन स्वतः पांडुरंग करते. हे ज्ञानेश्वर महाराजांचे माझे गुरुदेव निवृत्तीनाथ महाराज तुमच्या दर्शनासाठी आणि बहुश पुष्पवर्ष आणि विमानावर आणि कुर्वंत संभ्रमराजम त्या प्रमेयाचा ब्रह्मा भवानी आहे. 23 कोटी देवाचे वाकाचे गेली भगवान श्रीकृष्ण आणि भगवान अशा प्रकारची 23 कोटी देवता, सर्व 60,000 साधू संत सिद्ध महापुरुष सगळे पुष्पवृष्टी काढू लागले. विमानाची धाडी पुष्पांचा वर्षा, विमानाची धाडी पुष्पांचा वर्षा. वर राहुरी देवा करिता, वर राहुरी देवा करिता. विमानाची धाडी पुष्पांचा वर्षा, विमानाची धाडी पुष्पांचा वर्षा. सर्व देव देवता ऋषी मुनी सर्व आले. आपण गेलेले संत सुद्धा आले. ते मुक्त आहेत, तरी येऊ शकतात, कधी जाऊ शकतात. निवृत्तीनाथ महाराजांनी सर्वांचं दर्शन घेतलं. पांडुरंगाच्या पादावर घातलं आणि एका हातावर धरलं पांडुरंगाने, दुसऱ्या हातानं माहीत धरलं आणि निवृत्तीनाथ महाराजांना समाधी स्थळावर घेऊन गेले. इतिहासात सांगतो की समाजाबद्दल तयार होती. आपण अगोदर समाधी पण नंतर नागबाबाने 2.25 वर्षानंतर समाधी टाकली गेलं. 750 वर्षापर्यंत काय केलं असेल. आता जरा ते करून राहिलं आपलं आपलं तेव्हा काय सगळं चालू होत्या. एक घर सुद्धा स्लॅबचं खळकावलं आणि त्या समाधी घेऊन गेल्यानंतर आणि
प्रदोषरी कार्यक्रम झाला त्या दिवशी ताजी वाट होत आहे दिनांक होत आहे माझ्या तिथं निवृत्तीनाथ महाराज पांडुरंगाचं सर्व सांगतात मनामध्ये घेऊन स्वतः पांडुरंगानं गळ्यामध्ये धार लागल्या ज्यावेळी शिला पाठराणी महाराज लोकून स्वतः महाराजांची चार मुलं आणि शिला ज्यावेळेस बंद केली तर अख्खा सागर अख्खा संत सागर देवाचा सागर महासागर असा पूर आला. असं म्हणतात की ते पुढच्यावर तरी आहे ते यांच्या आचरण घडलं एवढा असं लोड झाला आणि म्हणून सकाळी निवृत्तीनाथ महाराजांनी आदर्श कार्य वाढलं. हे समाधीचे अभंग प्रत्येकडे घेऊया. हे समाधीचे अभंग जो गाईल त्याला आश्रय होणे जे या समाजात पुष्कळ आहे. दादा अभंग एवढं मला सांगायला वेळ नाही. मला सांगितले अभंग वाटलं पाहिजे अशी बरोबर मागणी आहे. म्हणजे कारण आपल्याला गाड्या पण प्रवचन करायची होती गंगे आणि खाली मिळतात असं मागे बाबाची टोळी झालं की येतात कधी शक्य नाही. दीड पावणे 2 तास तरी 2 तास तुम्हाला आपण म्हणून सांगतो नाही आपण तरी आम्हाला सांगायचे आवड म्हणून सांगतो. म्हणून भक्ता माझे राहो आणि ज्ञानिया सर्वावर प्रेम करणारे होते. सर्वावर सारखं प्रेम करणारे होते. बाळू घरात गुंजात नाही माझ्याबरोबर राम दोन आहे त्यात जाऊन जाऊ तू ये घरात तुला आता काय म्हणणारी आई एका तुमची निंदा करतो. आम्ही का मागणी म्हणतो जनार्दन स्वामी गुरु मागणी म्हणतो ज्ञानेश्वर मावले बेटा बाळू तूही घरात ये रामलाय बोललो आपण दोघांना नाही तुम्हाला थंड सर्वच मागणी फक्त तुझी त्याला ते प्रेम जे म्हणतात आत्मिक प्रेम गायकवाड करून दूरदार होती गेली का गावकरी गावकरी होतं गावात नाही एका माझ्या जवळ खूप काळा होता ते मला सांग पुढे आठवी म्हणजे मसाला तो सासूरवाडीला सासूबाईने सांगितलं की बाबा थांबा 1 दिवस झाले 2 दिवस काय नाही तुम्ही स्नान केलं का फक्त आमच्या म्हशी समोर बघा चांगलं जेवायला मिळतं मी छान नाही घरी म्हशीला आहे भरपूर तुझे
सगळं रबी काय मातुरी काय त्याच्यावर सगळं केलं महिना झाला आणि आता मला जाऊ दे आता मी आता जा पण मला महिन्याभर तुम्ही का आठवलं आणि खरं सांगू तुम्हाला रात्री येणार नाही तुम्ही स्नान केलं अंडरपॅन्ट वर तुम्हाला ते म्हशीला बोलायला सांगितलं आमच्या म्हशीचं बाप मी येते तुमच्याकडं काय म्हैस दूध देते म्हणून आता तिला सवय लागली महिना झाला आता तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम हा आदरणीय मी वक्तृत्व करा आदरे ऍक्टिव्ह होता त्याचे भाग्य रत्नावर निवडण्यात पाहिजे तुम्ही आदर नाही केलं पाहिजे आता आदर नको मानत आदरे ऍक्टिव्ह होता ज्ञानवंतीनाथ महाराजांचं जर हे समाज जगेली तर तुम्ही निर्वातायुक्त ऐकता आहे आणि आदरण ऐकलं तर तुम्हाला प्रयागराजच्या त्रिवेणी संगमाचं स्नान करण्यात होणे भाग्यवंत खंडवारी भाग्यवंत खंडवारी गुणकारी ऐकली गुणकारी ऐकली भाग्यवंत खंडवारी भाग्यवंत खंडवारी आणि नाही तुम्हाला या चरित्राचं या समाधी वचनाचं चांगलं पाहिजे असेल तर श्री संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांनी वार्षिक कालिंद काढले त्याच्यामध्ये पहिल्या स्थानावर श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची स्तुती आहे समाधीचं वर्णन आहे जरूर आता यात्रा केल्यानंतर जरूर ते वाचा दिसतं वाचलं ऐकलं एवढं यायचं हो म्हणून वासुदेव संमती स्वमहात्मा सुरलो वाचमा सुरलो असतात म्हणून हजारोच्या संख्येने 5 लाख लोकांना अंदाजे निवृत्तीनाथ महाराज यात्रेला का जातात तेवढा त्रास करतो आपल्या गुरु इथून भाजली वगैरे टाकून आणि लोक तिथून निघे 15 दिवस झाले भगवानकडे निघे भगवान बाबांचा आठवणी किंमत होत आणि हरिभक्त ते महामंड ते नामदेव महाराज किती मोठं 7.5 गाव आहे मी हैराण झालो ऊसतोडी कामगाराचं भाग येतो 1.5 लाख छोट्या गावात 2-2 लाख 2 कोटी रुपये बाबाच्या समाधी करता गेली मी हैराण झाला की ते सांगत त्या नजरला त्या वेळेस पाण्याला काय कोणाला काय आता यांना सांगण्याच्या गुरुदेवाबद्दल असं एखादं शिष्य मिळालं महाराज त्या गुरुच्या स्थानाचं उत्थान होतं म्हणून त्या 2 असं मध्ये वर्णन महत्वाची गोष्ट सांगायची की ज्ञानेश्वरी विद्यापीठ काढलं मी विद्यापीठाला जवळपास 100-150 एकर जमीन लागते त्यावर सर्व फॅकल्टी सुरू होतात अध्यात्म विद्याचं माहेर घर म्हणजे ज्ञानेश्वरी आहे त्याचं विद्यापीठ काढायचं किती मोठं काम महाराज असं काम संक्रमण आहे जनार्दन स्वामी ही मंडळी काम करते थोडं कोण स्वामी पेपर द्यायला नाही थोडं तरी करतात तरी पाणी वेगळा तेवढं तरी येत आहे आणि पाण्याचं सागरामध्ये सुद्धा पाणी आहे त्याच्या परिणाम त्याने अशा प्रकारचं धर्माचं काम केलं तर किती मोठं महाराष्ट्राचं उत्थान होईल माझ्या म्हणून समाधी आणखी प्रकारचं महत्व तुम्हाला माहिती करायचं असेल तर शेवटच्या पानावर त्यांनी नामदेव महाराजांनी सांगितलं नामदेव महाराजांनी गायलं बरेचसा भागवताने लिहिलं अशा प्रकारचे अभंग आहेत या अभंगात दोन्ही ते पठण करील त्याच्या जन्म करणे योमावेती तत्वता त्या कार्यम पुनर्जन्म नाही तर सोमी जीवन मुक्त होईल बरोबर त्याच्या वाटलेलं चौथ्या अध्यायात तोच अभिप्राय नामदेव महाराजांनी पांडुरंगाने आणि श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं वर्णनाचं ऐकणाऱ्याला सांगणाऱ्याला पुनर्जन्म नाही एकासाठी येत आहे शेवटचा
आणि म्हणून यावं आपण सर्वांनी या बालकाचे बोबडे बोल ऐकून घेतले की माझ्या बायकोसारखे आहात तुम्हाला याकडे बोबडे बोला गोड लागतात म्हणून तुम्ही एवढ्या संख्येने आलात. दरवर्षी भक्तमंडळात मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करतात म्हणून सर्वांना भक्तमंडळांना मायबहिणींना जी शिवरितांना नगरसेवकांना सर्वांना कोणाचे एकदा तुमच्या सर्वांना वंदन करतो तुम्हाला नमस्कार करतो. मी या ठिकाणी थांबतो. माझा महामंत्र आहे सर्वांनी यांची व्यवस्था भक्तमंडळाने केली आहे. सर्व साधू संतांनी ओम नमो नारायण ओम नमो